नमस्कार. श्री शिवाजी सोनवणे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरे नंबर 2, केंद्र शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, इयत्ता 6वी. विषय इतिहास, घटक भारतीय उपखंडाचा इतिहास. मित्रांनो, आज आपण भारतीय उपखंडाचा इतिहास यामध्ये इतिहासाचे घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड हे आपण अभ्यासणार आहोत. भारतीय उपखंडाचा इतिहास यामध्ये पहिला भाग आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. येथील काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असतं. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावरून असतात. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. दुसरं वैशिष्ट्य बघणार आहोत, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान निकोबार, लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचाच भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 प्रदेश महत्त्वाचे ठरतात. 1. हिमालय. 2. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश. 3. थरचे वाळवंट. 4. दख्खनचे पठार. 5. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. 6. समुद्रातील बेटे. आता पहिला बघणार आहोत आपण हिमालय पर्वत. हिंदुकुश व हिमालय पर्वत हा भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंत उभी राहिलेला आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाने तो जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. दुसरा, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे.
हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतर प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला? आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आता तिसरं बघणार आहोत, थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानात आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानामध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. आता चौथा भाग आहे, दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारतीय भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचे बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा व विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगर रांगांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली. पाचवा आहे समुद्रकिनारी प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांची व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. सहावा आहे समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिले आहे. आता तिसरा भाग आहे भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग
दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारतात त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. थँक्स टू ऑल स्टुडंट.